इशी हा इशी काय रे? काय शी शी नाही आई हा मोठा बघ छान आहे ना. हा पण बघ. छान दिसतेस पण ओल्ड पिक वाटतोय. कळलं तुला? अगं हो केवढी बारीक दिसतेस. हो यार मी ना हा पिक मोटिवेशन म्हणूनच यूज करते आता. स्वतःला बघूनच बारीक आहे. मी डाएट चार्ट आणलाय बघ. मला एंगेजमेंटच्या आधी 5 किलो कमी करायचं. फुल ऑन डाएट वगैरे करून एंगेजमेंट पर्यंत स्लिम अँड ट्रिम. आय नो. नाईस. ही आपण बिफोर आफ्टर पिक्चर्स काढूया का? म्हणजे एंगेजमेंट आधीची मी आणि एंगेजमेंटच्या वेळेची मी. नाईस. आणखीन एक कमाल आयडिया आहे. लोक प्री वेडिंग फोटोशूट करतात ना. त्यात मी वेडिंग वगैरे तर करणार नाहीच आहे. तर मग प्री एंगेजमेंट फोटोशूट करूया का? मस्त आयडिया आहे पण यू नीड अ प्रॉपर फोटोग्राफर. किडा आहे ना. हा बघ कमाल. आणि तेव्हाच मी पण माझे छान फोटोज काढून घेईन 2-4. ऑब्विसली थांब केड्याला फोन करते. हॅलो. हा बोल डार्लिंग. झालं का एंगेजमेंटचं सगळं रेडी झालं? हा ठरलं. मी बोलले पण मावशीची डेट पण काढली. मावशीला फोन केला तू आणि तिने फोन उचलला? हो. आणि फी? फीचं काय दिली मी. काय यार सनया तू मला काही सांगितलं नाही. सगळं ठरवून टाकलं तू. अरे सांगायचं काय म्हणजे सगळं असं घाईघाई ठरलं ना म्हणून नाही सांगितलं. अरे पण काही सांगायचं नाही यार. दोस्त दोस्त ना रहा. प्यार प्यार ना रहा. ए तू कशाला गाणं म्हणतेस? हर्ट मी झालोय ना. अरे का हर्ट होतोयस तू? ऐक माझ्याकडे एक काम आहे तुझ्यासाठी. काय? तू एक काम कर. मला प्री वेडिंग फोटोशूट साठी ना एक फोटोग्राफर पाहिजे. म्हणजे तो फोटोग्राफर पण मी शोधून द्यायचा? अरे केड्या तू काढायचे फोटोज. अरे हो मी फोटो काढू शकतो. म्हणजे सॉलिड पैसे मिळतील. केड्या विसरलास का फोटोग्राफर असते? अगं हो हो. अरे हो म्हणजे आठवलं मला. काय आहे ना तुमची कामं करता करता मी माझंच काम विसरलो. पण शनया फोटो काढण्यासाठी कॅमेऱ्याचे लेन्स घ्यावे लागतील मला आणि त्याच्यासाठी खूप पैसे लागतील. हो तुला काय हवं ते घे. मी गॅरीला सांगते बट मेक मी लुक आसम. अरे टेन्शन घेऊ नको. मी आहे ना असे फोटो काढतो ना की तू बघतच राहशील. ओके थँक्स केडी. केडी रेडी झाला. माझी एंगेजमेंट ना वर्ल्डची बेस्ट एंगेजमेंट असणार आहे. सगळे बघत राहतील आणि स्पेशली राधिका. अगं झाला का नाश्ता? हाव ना घ्या. चहा कुठे आहे? आणते. मग पोह्यासोबत चहा हवा. आई बाबा जोपर्यंत इथे तोपर्यंत डोक्यावर टांगती तलवारच आहे. मला तर वाटतं एंगेजमेंटच्या आधी नागपूरला गेले ना तर फार बरं होईल. वा सरिता पोहे छान झाले मस्त. हो गुरुला आवडतात बरं असे मऊ मऊ पोहे. अगदी तसेच झालेत पाय. ए आहे गुरु ये ना तिथे खाऊ ना. ये नाश्ता कर. ये 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 नाश्ता कर. बस बस. नाही नाश्ता नाही. मी आपलं असंच म्हणलं जरा बोलावं. बोला कोण सोबत? अगं कोणासोबत काय तुमच्यासोबत जरा गप्पा माराव्यात म्हणून आलो. काय बरं बरोबर सूर्य पश्चिमेकडून उगवला का आज? हे असं असते बाय तुमचं. आला आपला लेख तुमच्या सोबत बोलायला तर का होते. बोला ना उगी चिक्कुसपट्टा काढून राहता. बोला तर बरं गुरु मला सांग कसं चाललंय सगळं तुझं काम वगैरे सगळं छान? हो हो छान छान चाललंय. काय बस नाश्ता आणते. हा दे थोडे पोहे. कसं बोलू कसं काढू विषय काही कळतच नाही. बोल ना आता. हा गे असं असं काही विशेष असं नाही. आई मी काय म्हणतो आपलं नागपूरचं घर बरेच दिवस बंद आहे ना आता. मैदानासारखं बोलून आलाय बा. बरोबर आहे. 2 महिने घरी गेलोच नाही ना.
मध्ये मध्ये जाऊन आलो 2 दिवसासाठी, पण दुर्लक्ष झालंच आहे घराकडे. हा नाही म्हणजे मला म्हणायचं असं होतं, आता पावसाळा सुरू झालाय तर म्हणजे काही डागडुजी असेल तर आत्ताच केली पाहिजे. कुठे काही लिकेज बिकेज बारीक सारीक कामं असतात. हा एक काम कर ना गुरु, आता शनिवार रविवार 2 दिवस सुट्या आहेस तुला, एका दिवस आणखी सुट्टी काढ आणि जाऊन ये. काय घराची डागडुजी करायची ते कर आणि मग ये परत. मी हा नाही मी कसा जाऊ? अरे असं कसं जाणं, राधिकाला सोबत घेऊन जाणं. अरे आता आम्ही मटणात गेल्यावर घर तुमचंच आहे ना दोघांचं. बाबा असं काय बोलताय तुम्ही? नाही मी नाही जाऊ शकत. हा? म्हणजे नागपूरला नाही जाऊ शकत मी, काम आहेत ना मला. असं कसं जाईन डायरेक्ट? ओ याचा अर्थ आम्ही दोघांनी नागपूरला जावं असं म्हणायचं का तुला? नाही असं कुठे म्हणालो मी बाबा. नाही नाही, अर्थ तोच निघतो ना. नाही नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. असं काही म्हणायचं नव्हतं मला. माझा गैरसमज झाला असेल तर बरंच आहे. बाबांनी आता उलट तपासणी व्हायच्या आधी तिथून कल्टी मारावी. काम तर काही होत नाहीये. मी आलोच. खाऊन रे, खात का नाहीये? खाऊन जाणं. खाणार ना मी, आलो फक्त कपडे बदलून आलो. आता थंड झालं तर कडक होतील ना पोहे. तुम्ही ना भारी, काऊन बरं असं बोलायचं? आता आपलं पोरगं बोलते आपल्यासोबत तर 4 गोष्टी बोलायच्या की नाही प्रेमाच्या. तुम्ही काऊन बरं वाकड्यात शिरता? तू ऐकलंस ना तुझा पोरगा काय बोलला ते? त्याला स्पष्ट असं म्हणायचं की तुम्ही दोघे नागपूरला निघा. आता काय होते मग? बोलला तर बोलला. काऊन बरं आपण गुरु आणि आपल्या राधिकाच्या संसारामध्ये अडचण म्हणून राहायचं इथे? चालले जाऊ ना आपण. काय सुरू आहे ते? काय मी कशाला चोरून नाही केलं? मी आई बाबांना कुठेही जाऊ देणार नाही. मग मी कुठे म्हणतोय त्यांनी कुठे जावं? हा उलट त्यांनी इथेच राहिलेलं हवंय ना मला. त्यांना मी नाही. गुरु, राधिका ये नाश्ता कर. काय म्हटलं गुरु? ऐकलं बरं मी? त्यालाही वाटते आपण इथं राहावं. हो म्हणाले खरं. मला वाटते ना राधिका, आता सगळं एकदम व्यवस्थित होईल. पाय आपला गुरु आता सुधारत आहे. हा माझ्या मनामध्ये जसं आहे ना तसंच होईल. पाय सगळं होईल, सगळं व्यवस्थित. आई तुम्ही किती भोळ्या आहात. हे काही सुधारले नाहीयेत, असं फक्त भासवतायत आपल्याला. हा गॅरी, चल रेडी हो ना, पटकन निघायचं ना आपल्याला. नाही एक काम करूया ना आपण, उद्या जाऊया ना. आज नको. का आज का नको? अगं ते काय झालं, महत्वाचं काम आहे ना, मला ऑफिसला जावं लागतं. तर आपण उद्या जाऊ ना, उद्या बघू. चल रे, ऑफिस तर रोजच असतं यार. असं काय असतं का आपण फर्स्ट डे चाललोय ना, फर्स्ट डे ला सुट्टी घेणार आहेस का तू? नाही आणि आपण वर्कआउट केलं पाहिजे. तू चल बरं लवकर. नाही तसं नाही. आज ते अगदीच महत्वाचं काम आलं. नाही मला काही ऐकायचं नाही. लवकर आणि मला फोन कर प्लीज. बाय. यार ही शनाया पण काय कटकट आहे. रोज तयार होऊन जिमला जाऊन कसं ऑफिसला पोहोचणं? त्यापेक्षा कदमलाच जिमला बोलून घेऊ का? हा हॅलो कदम. हा ऐका, एक काम करा, मी तुम्हाला जिमचा पत्ता पाठवतो, तिथेच या. अहो नाही तुम्ही आयुष्यात कधी व्यायाम केलाय की तुम्हाला बोलवेन मी? एक काम करा, कामाचं तिथे घेऊन या. आल्यावर सांगतो सगळं. या. काय झालं? काही नाही. आई तुम्ही एवढं काम काऊन करता? हा तुमचा गुडघा दुखतो ना, जरा स्वस्त बसत जा ना. सुनबाई, कुणाचं जर ऐकलं तर हिला सरिता कोण म्हणेल? तुम्ही काही ऐकू नका बरं तिचं. ती सारखी बोलत राहते. शरीराला हालचाल नको का बाई? हा एवढी ओजी वाहिली बर मी. पुऱ्यांचं पीठ असतं मळलं. आई पण आता तुम्ही पुऱ्या तळायच्या नाहीयेत, मी तळणार. पुऱ्या? आज काय विशेष आहे? आणि तिखटा मिठाच्या पुऱ्या करते ना. अथर्वला आवडतात, म्हटलं डब्यामध्ये देऊन देऊ. मागुरूही खाईल 4-5.
सुनबाई हिचं हे चांगलं आहे. मुलासाठी नातवासाठी वाटेल ते करेल. नवरा गेला वाऱ्यावर. हे आईचं बोलतच काहीतरी. आई अहो पण खरंच तुम्ही इतकं काम करत जाऊ नका. अथर्वच्या मागे फिरून सुद्धा दमायला होतं. नाही ग, काही दमाला वगैरे होत नाही बरं. आता का वय झालं ना आमचं म्हणून गुडघे कुरकुर करतात. पावसा पाण्याचे दिवस बाहेर फिरणे बंद झालं. हो ना. हो बाबा आणि फार फिरत जाऊ नका बाहेर. रस्ता खूपच निसरडा झालाय. मी काय म्हणतो सुनबाई, आपण घरी एक ट्रेडमिल घेऊया का? म्हणजे काय तुझ्याही उपयोगी होईल, आमचाही व्यायाम होईल. बाबा कल्पना चांगली आहे. सुरुवातीला उत्साहात सगळं वापरलं जातं, पण नंतर त्या ट्रेडमिल वरती टॉवेल दिसतात, कपडे दिसतात वाळत घातलेले, किंवा त्या मधल्या पट्टीवरती आपलं. का बरं गुरु बाहेर चालला का? हा? पुऱ्या करते खाऊन घे 4-5. हा नाही 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 आई, आता काही नाश्त्याला नको. मी जिमला चाललोय. जिम लावलंय आजपासून. नाही काय बरं पोट जिमला खाऊन जाते तू? नाही नाही, कर कर कर. हे चांगलं आहे. व्यायाम करायला हवा, माणूस फिट राहतो. मग काय होतं की व्यायाम केल्यानं त्याचा परिणाम शरीरावर होतो, शरीराचा आपल्या मनावर होतो. हो की नाही? करेक्ट आहे बाबा. हा, मी काय म्हणतो सुनबाई, तू पण जा ना याच्यासोबत जिम मध्ये. मी अगं आजच जाहिरात आली आहे की नवरा बायकोनं जिम जॉईन केलं ना तर त्यांच्यासाठी 50% डिस्काउंट आहे. 50%? हा? नाही नाही, मी ऑलरेडी पैसे भरले तिथले. ते काय स्कीम बिम आपण नको बघू. मी येतो आई. हा सावकाश वजन उचल बा. बाबा बघ बघ चेहरा बघितला. खाऊन बरं तुम्ही पोराला सारखं बोलत असता असं बघावचं. थट्टा 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 करत असते. हट्टा नाही करत ग. हा हॅलो बच्चा. अगं कुठेच तुम्ही? वाट बघतोय पार्किंग मध्ये. जिमला चाललेला दिसतोय पट्ट्या. चक्क जिम वगैरे. गुरुनाथ मध्ये इतका बदल कसा काय झाला? मला वाटतं वाईट माणसं आयुष्यातनं गेली की अशा चांगल्या सवयी लागतात. गुरु आणि शन्या दोघं जिमच्या ड्रेसमध्ये. शन्या एकटीच जाते वॉकला की गुरु सोबत जाते? याचा अर्थ गुरु मी सुधारलोय असा आभास तयार करतोय. अरे टोण्या, लबाड आहेस तू. सविता, काय ग, काय झालं परत? नाना नाना मला खूप अस्वस्थ वाटतं ऑफिसमध्ये. हे बघ, मी तुला एक सुचव. तू अशा परिस्थितीत ऑफिसमध्ये जाणं इष्ट नाही. शांत हो जरा. शांत हो एकदम. आणि मी तुला जे काही समजावलं त्याच्यावर नीट विचार कर. नाही नाना, सॉरी. मला तुमच्यासारखा उदात्त विचार नाही करता येत. अरे प्रयत्न तर कर, प्रयत्न कर. नाना काय प्रयत्न करू मी? आणि कालच झालंय सगळं कसं विसरू? राधिका मला म्हणते की तू आता काम करू नकोस आणि माझं सगळं काम जेनीला देते का? म्हणजे माझी कॅपॅसिटी नाहीये म्हणून का काय? मला कारण तर कळू दे ना. याआधी तर असं कधी झालं नव्हतं आणि सगळेजण हो म्हणाले. कोणी माझा विचार केलाच नाही. राधिका असं का करते ना मला हेच कळत नाहीये. मला असं वाटतं तू राधिकेशी स्पष्टपणे बोलत का नाहीस? नको नाना, जाऊ दे. हे बघ, ती काही परकी नाहीये. हा, मी बोलतो थांब. नाना नको. नानाजी. हॅलो नानाजी. जरा येतेस का इकडे? घरी काही काम आहे का? नाही, थोडं महत्वाचं बोलायचंय. ये लवकर ये. बर आलेच नानाजी. नाना कशाला उगाच, जाऊ दे ना. आता ती आली ना,
समोरासमोर काय ते स्पष्ट करायचं, मनात काही ठेवायचं नाही. आणि ते काही वाटेल ना ते धडाधड बोलून टाकायचं. आणि बघ, तुझ्या या स्वभावामुळे तुला असा त्रास होतोय. आता तू माझ्याशी बोललीस म्हणून मला हे कळलं, नाही तर कळलं असतं का? नाना नानाजी, काय झालं? काही काम आहे का? काय गं, बरी आहेस ना तू? दवाखान्यात जायचंय का? मी येते. ती नाराज आहे तुझ्यावर. माझ्यावर? का? तिचं असं म्हणणं आहे की हिचं जे काही काम आहे ते तू जेनीला देतेस. म्हणजे तिची कॅपॅसिटी असताना असं का करतेस तू? समिधा, असं काऊन वाटतंय तुला? असं काही नाहीये. अगं, मी असं काऊन वागेन तुझ्याशी? तू खरंच खूप छान काम करतेस, इतकी मेहनत घेतेस. ऑफिस मध्ये तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही समिधा. हो, म्हणून तू माझं काम आता जेनीला देतेस का? अगं, हे तुला त्रास होऊ नये म्हणून. समिधा, एवढा वर्कलोड आहे. आता काही दिवसांनी आरामासाठी तुला सुट्टी घ्यायला लागणार. बाळ झाल्यानंतर किमान 4 महिने तरी तू ऑफिसमध्ये येऊ शकणार नाहीस. मग अशा वेळेला तुझं काम सांभाळायला कोणीतरी हवं की नाही? किंवा आता सुद्धा तुझ्या मदतीला कोणीतरी हवं की नाही? समिधा, आई होणं ही जबाबदारीची गोष्ट आहे. मी या सगळ्यातनं गेले. हा, त्यावेळेला मी नोकरी करत नव्हते बस, पण तू नोकरी करतेस. मग या सगळ्या अवस्थेमध्ये तुला कोणीतरी सांभाळून घ्यायला हवं, कोणीतरी मदत करायला हवी. बरोबर आहे की नाही? म्हणून मी असं करतेय. पाहिलंस का, उगाच त्रास करून घेत होतीस, नको तो विचार करत होतीस. राहू देव नानाजी, तिचा हक्क आहे आणि माणूस आपल्या माणसावरतीच रागवतं की नाही. पण खरंच सांगते समिधा, तू जोपर्यंत ऑफिसमध्ये पोचत नाही ना, माझ्या जीवात जीव नसतो. नाही, असं वाटतं प्रत्येक वेळेला की आपण एकत्रच जावं ऑफिसला. पण नानाजी, ते प्रत्येक वेळेला शक्य होत नाही. ही एकदा ऑफिसमध्ये पोचली की जीव भांड्यात पडतो. समिधा, काळजी करू नकोस तू, आणि पुन्हा असा विचार करू नकोस. नाही करणार ना विचार असा? नाही. मॅडम, स्पीड वाढवा. का? हो, तुम्ही एवढ्या स्लो चालला तर तुमचं वेट लॉस कसं होणार? पण ठीक आहे ना, फास्ट केलं तर माझे हार्टबीट्स वाढतात. नको. कमॉन मॅडम, तुम्ही यंग आहात. हा, यू हॅव टू रन ऑन दिस. रन नको, पण थोडंसं आणखीन वाढवतो प्लीज सर. फर्स्ट डे ना, प्लीज प्लीज. ओके. व्हॉट हॅपन मिस्टर गुरुनाथ, आर यू ओके? तुम्ही जरा स्लो प्रोसेसच करा, एकदम स्पीड वाढवू नका. कसं आहे ना की वयामुळे झेपत नाही. हा, कोणाचं वय? अहो तुमचं. अबो 40 रिस्क घेऊ नका. काहीतरी काय बोलता तुम्ही? इथे वयाचा काय संबंध? हे बघा, काय वय किती असलं तरी क्रिकेटर वगैरे फिट असतातच ना. अहो, ते डाएट फॉलो करतात, प्रोटीन इंटेक करतात, म्हणून त्यांचा स्टॅमिना असतो. तुमच्यात हे सगळं लॅकिंग आहे. हे बघा, ते काय नाही, माझी जरा गॅप गेलीये म्हणून ते तसं झालंय. बाकी असा काही प्रॉब्लेम नाही. माझा स्टॅमिना चांगला आहे, म्हणजे तो अजून हळूहळू होईल बिल्टअप. ओके ओके, तुमचा निश्चय आवडला. कीप इट अप. हा मॅडम, स्पीड वाढवा. तुला काय झालं असायला आता? काय रे, तू बाहेर क्यूट आहे म्हणून हसत होते, बाकी काय नाही. सपोज बरं ऐक ना, मी जरा जाऊन येते. खूप झालं वर्कआउट. आले. अगं 5 मिनिटं सुद्धा पळाली नाही, म्हणजे चालली पण नाही. तू लगेच कुठे चालली? सणाबद्दल विचारायचंय मला. आलेस ना, जाऊन जरा. अजून 5 मिनिटं. अरे देवा.
ई